नमस्कार. वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण कुठलेही वाटण न बनवता अगदी झटपट होणारी मटकीची झणझणीत रस्सा भाजी बनवतोय. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. कढईमध्ये सुरुवातीला 3 टेबलस्पून तेल घालायचंय. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया. मोहरीला चांगलं तडतडू द्यायचं आणि आता अर्धा चमचा जिरे घालायचेत. अगदी चिमूटभर हिंग घालूया आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालूया. तर आपण जेव्हा कडधान्याच्या रस्सा भाज्या बनवतो तेव्हा नेहमी थोडासा चिमूटभर हिंग घालायचा, म्हणजे त्या पचायला हलक्या होतात. लसूण आलं परतून झालं की लगेच एक बारीक चिरलेला कांदा घालूया. तर एक मोठा कांदा घेऊन मी त्याला अगदी बारीक चिरून घेतलं होतं. आपण रस्सा भाजी बनवतोय त्यामुळे कांदा बारीकच पाहिजे. आता याला चांगलं तांबूस रंगावर परतून घ्यायचंय. कांदा जर व्यवस्थित परतल्या नाही गेला तर मग भाजी खमंग लागत नाही. त्यामुळे छान तांबूस रंगावर परतून घेणं खूप गरजेचं आहे. व्यवस्थित आपला कांदा इथे आता तांबूस रंगावर परतून झालेला आहे. तर एक छोटा बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. टोमॅटोला पण चांगलं बारीक करून घ्यायचंय आणि आता लो टू मीडियम फ्लेमवर हा पण परतून घेऊया. या भाजीला बनवायला फारसा वेळ लागत नाही. कुठलेही वाटण बनवायचे नसल्यामुळे अगदी पटकन तयार होते. तर आधी कांदा थोडासा कढईला खाली लागलेला होता, पण टोमॅटो घातल्यामुळे आता पूर्ण व्यवस्थित परतल्या गेलाय, म्हणजे कढईपासून वेगळा झालेला आहे. टोमॅटो पण आपले अर्धवट शिजलेत. तर आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया. एक मोठा चमचा लाल तिखट घालायचं आहे. तर मी इथे बेडगी मिरचीचं तिखट घातलं आहे. याने भाजीला रंग खूप सुरेख येतो. चवीनुसार मीठ घालायचं. 1 चमचा धणे जिरे पूड आणि 1 चमचा कांदा लसूण घातला आहे. याऐवजी तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता किंवा तुमच्याकडे जो घरगुती मसाला आहे तो वापरला तरी चालेल. आता हे सगळं एकत्रित आपण मिनिटभर परतून घेऊया. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि लगेच यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे हे मसाले जळत नाही. व्यवस्थित मी याला परतून घेतलं आहे. पाणी घातल्यामुळे मिश्रण थोडंसं सैल झालं आहे. आता गॅसची फ्लेम कमी करूया आणि यावर 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवलं म्हणजे कडेने तेल छान सुटतं. तर आता 2 मिनिट झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त असं कडेने तेल सुटलं आहे, म्हणजेच आपला मसाला चांगला परतून झाला आहे. आता यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे छान ही भाजी आळून येते आणि रस्सा पण भरपूर तयार होतो. आता पुन्हा थोडं पाणी घालूया आणि चमच्याने हलवून मोड आलेली मटकी घालूया. तर साधारण 2 वाट्या मी मटकी घेतली आहे. तर ह्या मटकीला मी घरीच मोड आणून घेतलंय. काल रात्री मटकी बांधून ठेवली होती. आज सकाळी त्याला एकदम छान मोड आलेत. आता ही मटकी आपण 2 ते 3 मिनिट छान परतून घेऊया, म्हणजे याला हे मसाले व्यवस्थित लागतात. 2 ते 3 मिनिट मटकी परतून झालेली आहे. दिसायलाच एकदम मस्त दिसतीये. तर ही अशी कोरडी भाजी सुद्धा तुम्ही पोळीसोबत डब्यात देऊ शकता. यामध्ये आता 1 ग्लास गरम पाणी घालूया. तर गरम पाणी घातल्यामुळे भाजीला तर्री छान येते, म्हणजे तेल छान सुटतं आणि लाल तवंग येतो. तर रस्सा भाज्यांसाठी नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा. आता याला चांगली उकळी आली आहे. तर यावर झाकण ठेवून मटकी शिजेपर्यंत शिजून घेऊया. मटकी तुम्ही आधी पण कुकरला लावून शिजून घेऊ शकता, पण ही अशी या रस्स्यामध्ये शिजून घेतली की चवीला आणखी छान लागते. आता साधारण 7 ते 8 मिनिट झाली आहेत. तर आपली मटकी शिजलेली आहे. मध्ये एकदा झाकण काढून मी याला हलवून घेतलं होतं. कोथिंबीर घालूया. तर पटकन होणारी आपली मटकीची रस्सा भाजी तयार आहे. आणखी 2 मिनिटासाठी यावर झाकण ठेवूया, म्हणजे वर तर्री छान येते. तर अशी गरमागरम भाजी पोळीसोबत, खास करून भाकरीसोबत खायला अप्रतिम लागते. तर जरूर अशा पद्धतीने बनवून पहा, खा आणि मला कळवा कशी झाली ते. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.